हॅलो फ्रेंड्स, आरंभ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी कांचन तुमचे स्वागत करते. बघा, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या लेक्चर सिरीजमध्ये साफल्य या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण महाराष्ट्र पठावरून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचा अभ्यास करणार आहोत. बघा, याआधी आपण नदी प्रणालीमध्ये सर्वात आधी गोदावरी नदी बघितली, तिच्या उपनद्या बघितल्या आणि सर्व महत्त्वाची माहिती बघितली. त्यानंतर आपण भीमा नदी आणि कृष्णा नदीचा अभ्यास केला. त्यानंतर आता आपण महाराष्ट्र पठारावरून ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात, ह्या तीन ज्या नद्या आपण बघितल्या, गोदावरी, कृष्णा आणि भीमा, या तीन नद्या पूर्ववाहिनी नद्या होत्या व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत होत्या. आता आपल्याला ज्या नद्यांचा अभ्यास करायचा आहे त्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या व त्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाहीत, तर त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोणत्या राज्यातून? तर गुजरात या राज्यामधून. तर बघा, पश्चिम वाहिनी महाराष्ट्रात दोन नद्या आहेत, एक आहे नर्मदा आणि दुसरी आहे तापी. तर बघा, नर्मदा ही जी नदी आहे तिचा आपण सुरुवातीला अभ्यास करू. तापी नदी आपण नर्मदा नदी कव्हर केल्यानंतर तापी नदीचा अभ्यास करू. बघा, सर्वात आधी आपण कुठल्याही नदीचा अभ्यास करताना काय करतो, तर कुठल्या पॉइंट पासून सुरू करतो? उगम पासून सुरू करतो. तर बघा, नर्मदा नदीचा उगम कुठल्या ठिकाणी होतो? तर अमरकंटक नावाचे एक ठिकाण आहे. अमरकंटक नावाचे एक ठिकाण आहे. कुठे आहे? तर MP या राज्यामध्ये, मध्य प्रदेश या राज्यामध्ये असलेल्या अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. त्यानंतर बघा, नर्मदा नदीची लांबी. तर बघा, पूर्ण महाराष्ट्रातला विचार केल्यास नर्मदा नदीची लांबी आहे 1312 किलोमीटर किंवा कुठे कुठे 1315 किलोमीटर सुद्धा दाखवण्यात आलंय. ही आहे पूर्ण भारतातील लांबी. पूर्ण भारतातील लांबी म्हणजे ही 3 राज्यांमधून वाहते. तर 3 राज्यांमधली एकूण लांबी आहे 1312 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्रामधली लांबी आहे फक्त 54 किलोमीटर. ठीक आहे, महाराष्ट्रात किती लांबी आहे? फक्त 54 किलोमीटर. व नर्मदा या नदीने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाने फक्त 0.5% इतकेच क्षेत्रफळ व्यापले आहे नर्मदा नदी खोऱ्याने. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपण कुठले कुठले पॉईंट बघितले? लांबी बघितली, उगम बघितला, लांबी बघितली. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रवाहित राज्य. आता नर्मदा ही जी नदी आहे ही 3 राज्यांमधून प्रवाहित होते. तर तिचा उगम ज्या ठिकाणी होतो ते एक राज्य म्हणजे MP. त्यानंतर ही महाराष्ट्रात प्रवेश करते, तर दुसरे राज्य म्हणजे महाराष्ट्र, आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते ते राज्य म्हणजे गुजरात. हे 3 राज्य आहेत की जे नर्मदा नदी या राज्यांमधून प्रवाहित होते. प्रवाहित जिल्हे. आता महाराष्ट्रामधले प्रवाहित जिल्हे कुठले? तर नर्मदा नदी महाराष्ट्रातील फक्त नंदुरबार या एकाच जिल्ह्यामधून प्रवाहित होते व नंदुरबारच्या सर्वात उत्तरेकडील जो तालुका आहे धडगाव अक्राणी, ठीक आहे, या तालुक्यामधून नर्मदा नदी प्रवाहित होते. ठीक आहे, इतकी आपण माहिती बघितली. त्यानंतर बघा, नर्मदा नदीचं जे खोरं आहे ते नर्मदा नदी खचदरीतून वाहते. ठीक आहे, म्हणजे नर्मदा नदीने खूप मोठ्या प्रमाणात गाळ सुद्धा वाहून आणलेला आहे. ठीक आहे, नर्मदा नदीचा जो काही भाग आहे तो सुद्धा सुपीक प्रदेश आहे, संचयित गाळाचा सुपीक प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर बघा, नर्मदा ही जी नदी आहे, नर्मदा नदी खोल घडईतून वाहते आणि नर्मदा आणि तापीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह विभागला गेला. कशामुळे विभागला गेला? तर अक्राणी टेकड्या. ठीक आहे, सातपुड्याच्या ज्या टेकड्या आहेत, अक्राणी टेकड्या किंवा अक्राणीचा जो डोंगर आहे, याच्यामुळे काय झालं तर नर्मदा आणि तापी खोरे वेगवेगळे झाले. नर्मदा व तापी खोरे विभागले गेले किंवा सेपरेट झाले. ठीक आहे, कुठल्या टेकड्यांनी? तर अक्राणी टेकड्यांनी नर्मदा आणि तापी खोरे वेगवेगळे झाले. आणि नर्मदा नदी भारतातली सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी कुठली? तर तापी. आणि भारतातली विचारल्यास कुठली? तर नर्मदा. ठीक आहे, एवढे फॅक्ट्स तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूया नर्मदा नदी वाहते कशी. तर बघा, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. कुठे? अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. ही MP मधून वाहत येते. त्यानंतर महाराष्ट्राच्या एकच जिल्हा आहे, कुठला? तर नंदुरबार. ठीक आहे, नंदुरबार जिल्ह्याच्या नंतर इथे गुजरात राज्य सुरू होते. ठीक आहे, म्हणजे या 3 राज्यांमधून नर्मदा नदीचा प्रवाह जातो. तर बघा, इथे नर्मदा नदीच्या उपनद्या बघूया आपण. नर्मदा नदीला उजव्या हाताने किंवा उत्तरेकडून 2 नद्या येऊन मिळतात. एक नदी आहे देवगंगा आणि दुसरी नदी आहे तवा. देवगंगा आणि तवा. आणि एक नदी दक्षिणेकडून येऊन मिळते, या नदीचं नाव आहे उदय नदी. आणि याच उदय नदीच्या काठी धडगाव अक्राणी नावाचा नंदुरबार जिल्ह्यातील तालुका आहे. ठीक आहे, एवढे आपण नर्मदा नदीबद्दल बेसिक माहिती बघितली. बघा, नर्मदा नदी ही जी आहे ही महाराष्ट्रात हिचं जास्त विशेष महत्त्व नाही, पण नर्मदा नदी भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ठीक आहे, खूप सारे जे धरणं आहेत ते नर्मदा नदीवर आहेत. बघा, गुजरातमधले एक महत्त्वाचं धरण आहे सरदार सरोवर. ते धरण गुजरात
गुजरातमध्ये आहे, केवडिया जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, त्यावरच आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सुद्धा याच नदीवर जे सरोवर आहे सरदार सरोवर, त्याच सरोवरामध्ये बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ही काही महत्त्वाची माहिती आपण नर्मदा नदीबद्दल बघितली. पुढे आपल्याला तापी नदीबद्दल माहिती बघायची आहे. ठीक आहे, तर तापी नदी बघा, आता तापी ही जी नदी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदीलाच काय म्हणतात, खानदेश कन्या म्हणतात. खानदेश कन्या का म्हणतात तापी नदीला, तर तापी नदी जी आहे ही खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमधून वाहते. खानदेशातील कुठले 3 जिल्हे, तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमधून तापी नदी वाहते. त्यामुळे तिला काय म्हणतात, खानदेश कन्या म्हणतात. किंवा दुसरे एक नाव सुद्धा आहे, ते म्हणजे ताप्ती नदी. ठीक आहे, ताप्ती नदी किंवा खानदेश कन्या हे जे दुसरे नाव आहे. ठीक आहे, खानदेश कन्या आणि ताप्ती. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खानदेश कन्या म्हणून कोणती नदी ओळखली जाते, तर तापी नदी. किंवा तापी नदीला आणखी कोणत्या नावांनी ओळखले जाते, तर ताप्ती नदी किंवा खानदेश कन्या नदी. ठीक आहे, तर बघा आता उगम बघूया. बघा तापी नदीचा उगम कुठे होतो, तर मुलताई या ठिकाणी. ठीक आहे, मुलताई या ठिकाणी. कुठे, तर बैतूल जिल्हा कुठला, बैतूल. आणि राज्य कुठले, तर मध्य प्रदेश. राज्य कुठले, मध्य प्रदेश. तापी नदी सुद्धा नर्मदा नदीप्रमाणेच 3 राज्यांमधून वाहते. मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर गुजरात या 3 राज्यांमधून तापी नदी वाहते. बघा तापी नदीची लांबी किती, तर बघा पूर्ण भारतामधून तापी नदीची लांबी आहे 724 किलोमीटर. ठीक आहे, कुठली लांबी आहे ही, म्हणजे 3 राज्यामधील लांबी. ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील लांबी किती, तर 208 किलोमीटर. ठीक आहे, 208 किलोमीटर लांबी कुठली, तर महाराष्ट्रातील. बघा महाराष्ट्रात आणखी 2 नद्या ज्या आहेत त्यांची लांबी सुद्धा तापी नदीच्या समकक्ष आहे. बघा गोदावरी नदीची जी एक उपनदी आहे तिचं नाव आहे मांजरा नदी. गोदावरी नदीची उपनदी असलेली मांजरा नदी ती आहे तापी नदीला समकक्ष. म्हणजे मांजरा नदीची सुद्धा लांबी किती आहे, तर 724 किलोमीटर. पण कुठली, पूर्ण भारतामधली. मांजरा नदी सुद्धा 2 राज्यांतून वाहते, महाराष्ट्र आणि कर्नाटक. ठीक आहे, तर त्या नदीची आणि भारतातील तापी नदीची लांबी सारखी आहे. म्हणजे तापी आणि मांजराची लांबी समकक्ष आहे. त्यानंतर बघा 208 किलोमीटर ही महाराष्ट्रातील तापी नदीची लांबी आहे. तर प्रवरा नावाची एक नदी आहे, ती सुद्धा गोदावरी नदीचीच उपनदी आहे. तिची लांबी सुद्धा किती आहे, तर 208 किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्रामधील 2 अशा नद्या आहेत, एक आहे मांजरा आणि दुसरी आहे प्रवरा, की ज्यांची लांबी तापी नदीच्या समकक्ष आहे. हा एक फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट बघूया प्रवाहित राज्य. प्रवाहित राज्य, तर नर्मदा नदीप्रमाणेच उगम होतो ते राज्य म्हणजे मध्य प्रदेश. त्यानंतर वाहत येते ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते ते राज्य म्हणजे गुजरात. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रवाहित जिल्हे. प्रवाहित जिल्हे कुठले, तर तापी नदी 4 जिल्ह्यांमधून प्रवाहित होते. तर पहिला जो जिल्हा आहे तो आहे अमरावती. ठीक आहे, कुठला, अमरावती जिल्हा. अमरावती, त्यानंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार. ठीक आहे, या 4 जिल्ह्यांमधून तापी नदीचा प्रवाह जातो. तर तापी नदी खोऱ्यातील जिल्हे कुठले, तर बघा खोऱ्यातील जिल्हे हे 4 जिल्हे जसेच्या तसे, आणि विदर्भातील आणखी 2 जिल्हे, एक अकोला आणि दुसरा आहे बुलढाणा. म्हणजे तापी नदीचा जो प्रवाह आहे तो या 4 जिल्ह्यांमधून जातो. अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांमधून तापी नदी प्रवाहित होते. तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये असणारे जिल्हे कुठले, तर बघा अकोला, बुलढाणा, अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 6 जिल्ह्यांमध्ये तापी नदीचे खोरे बसलेले आहे. बघा तापी नदीचे खोरे आपण सेपरेट अभ्यास न करता तापी आणि पूर्णा हे जे 2 नद्यांचं जे खोरं आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या जवळपास 16.95% एवढा भाग व्यापलेला आहे, तर ते खोरं आपण एकत्रित अभ्यास करतो. जर एकट्या तापीचा विचार केल्यास तर क्षेत्रफळाने एकट्या तापी नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या जवळपास 10% क्षेत्रफळ व्यापले आहे. तर तापी पूर्णा खोऱ्याने महाराष्ट्राच्या 16.95% एवढे क्षेत्रफळ व्यापले आहे. त्यामुळे तापी नदीचे खोरे, तापी पूर्णा नदीचे खोरे अभ्यास करणे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा तापी नदी खोऱ्यातील मृदा कुठली, तर तापी नदी खोऱ्यात मृदा कुठली आढळते. बघा महाराष्ट्राचा जो मूळ खडक जो आहे तो आहे बेसाल्ट प्रकारचा. ठीक आहे, बेसिक प्रकारचा खडक आहे, त्यालाच आपण बेसाल्ट म्हणतो. तर त्याच खडकाचं विदारण सुद्धा झालेलं आहे आणि जास्त गाळ वाहून आणल्यामुळे संचयित गाळाची मृदा आढळते. कुठली मृदा, तर संचयित गाळाची मृदा.
ठीक आहे, संचयित गाळाची मृदा आढळल्यामुळे इथे पिके कुठले घेतले जातात, तर बघा विदर्भाचा जो भाग आहे म्हणजे अकोला, अमरावती आणि बुलढाणा हे जे 3 जिल्हे आहेत की जे विदर्भाच्या भागामध्ये येतात, तर त्या 3 जिल्ह्यांमध्ये प्रमुख पीक कुठलं आहे तर कापूस. आणि दुसरे जे 3 जिल्हे आहेत, कुठले 3 जिल्हे तर धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे जे खानदेश मधले 3 जिल्हे आहेत, तर त्यामधलं प्रमुख पीक आहे केळी. तर तापी नदी खोऱ्यामधले 2 प्रमुख पिकं कुठले तर कापूस आणि केळी हे 2 प्रमुख पिके तापी नदी खोऱ्यामध्ये घेतले जातात. त्यानंतर बघा आपण अभ्यास करताना कोणता पॉईंट अभ्यासत असतो तर खनिज संपत्ती. ठीक आहे, तर बघा तापी नदीचं हे जे खोरं आहे हे खनिज समृद्ध खोरे नाहीये, म्हणजे इथे कोणतेही खनिज जास्त प्रमाणात आढळत नाही, त्यामुळे खनिजांचा आपण इथे अभ्यास करणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला तापी नदी खोऱ्यातील विद्युत केंद्र अभ्यासायचे आहेत. तर तापी नदी खोऱ्यात जलविद्युत केंद्र आणि औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा आहेत. तर बघा हतनूर हे जे हतनूर जलविद्युत केंद्र, ठीक आहे, आणि त्यानंतर आणखी एक आहे त्याचं नाव आहे जिगाव जलविद्युत केंद्र. बघा हे जे 2 जलविद्युत केंद्र आहे हे कुठल्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर बघा औष्णिक विद्युत केंद्र पण महत्वाचे 2 आहेत. ठीक आहे, तर एक आहे पारस हे आहे जिल्हा अकोला. हे ऑलरेडी जोडा लावामध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे की पारस औष्णिक विद्युत केंद्र जोड्यांमध्ये विचारलेलं. त्यानंतर दुसरं आहे फेकरी म्हणजे हे भुसावळ तालुक्यामध्ये येतं, जिल्हा आहे याचा जळगाव. ठीक आहे, आणि हे 2 जिगाव आणि हतनूर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की हे कुठल्या जिल्ह्यामध्ये येते. ठीक आहे, यानंतर बघा तापी नदीबद्दल काही गोष्टी लक्षात घ्या की तापी ही जी नदी आहे, तापी नदीच्या उत्तरेकडे कुठला डोंगर आहे तर सातपुडा डोंगर रांग आहे, आणि दक्षिणेकडे कुठला तर मेळघाट आणि गाविलगडच्या टेकड्या ह्या आहेत. तापी नदीच्या उत्तरेला काय आहे तर सातपुडा पर्वत आणि दक्षिणेला काय आहे मेळघाट आणि गाविलगडच्या टेकड्या. ठीक आहे, म्हणजे तापी पूर्णा खोरं जे आहे हे मध्ये वसलेलं आहे. कुठल्या सातपुडा पर्वताच्या आणि सातमाळा अजिंठा रांगेच्या मध्ये तापी पूर्णा खोरे वसलेले आहे. ठीक आहे, तापी नदीने सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा या डोंगर रांगांना वेगवेगळे केले आहे. ठीक आहे, हे फॅक्ट्स तुम्ही काही लक्षात घ्या. आणि बघा तापी नदीचा आपल्याला एक पुढचा पॉईंट आहे हवामान. ठीक आहे, कुठला पॉईंट हवामान. तर बघा हवामान कसे आहे तर बघा तापी नदी जी आहे ती पठारी भागातून सुद्धा वाहते, म्हणजे तिचा उगम कुठे होतो तर मध्य प्रदेश मधल्या अमरकंटक या ठिकाणी. अमरकंटक नाही, कुठे होतो मुलताई मध्ये होतो. तापी नदीचा उगम कुठे होतो मुलताई या ठिकाणी होतो. मुलताई मधून ती वाहत येते, मग ती अमरावती हा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये वरुड हे ठिकाण आहे, त्या वरुड ठिकाणावर ती महाराष्ट्रात प्रवेश करते. मग वरुड मधून थोडंसं वाहत जाऊन पुढे मध्य प्रदेश मधला खंडवा या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तर खंडवा मधून पुढे वाहत जात ती बऱ्हाणपूर खिंडीतून वाहत येते, आणि बऱ्हाणपूर खिंडीतून वाहत आल्यानंतर जळगाव या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तर जळगावमध्ये प्रवेश केल्यानंतर ती जळगाव, धुळे आणि नंदुरबार या महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमधून वाहते व पुढे गुजरातमध्ये वाहत जाऊन सुरत जवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. असा एकंदरीत तापी नदीचा प्रवाह आहे. तर बघा तापी नदी ही जी आहे ही महाराष्ट्रात 2दा प्रवेश करणारी नदी आहे. महाराष्ट्रात 2दा प्रवेश करणाऱ्या 3 नद्या यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या 3 नद्या कुठल्या तर गोदावरी, मांजरा आणि तापी. तर तापी नदीबद्दल हे लक्षात ठेवा की ती पहिल्यांदा कुठे प्रवेश करते अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये ती जवळपास 49 किलोमीटर म्हणजे 49 किलोमीटर एवढा प्रवास ती अमरावती जिल्ह्यामध्ये करते. त्यानंतर पुन्हा मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करते, पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करून पुढची तिची लांबी गाठते आणि एकूण प्रवाह होतो तिचा महाराष्ट्रातील 208 किलोमीटर. ठीक आहे, एवढे फॅक्ट्स लक्षात घ्या. आणि आपल्याला बघायचं आहे तापी नदीचं हवामान कसं आहे. तर बघा तापी नदी खोरं जे आहे ते पठारी भाग आणि किनारपट्टी दोन्ही भागात वसलेलं आहे, त्यामुळे तापी नदीचं जे हवामान आहे ते पठारी आणि किनारपट्टीच्या हवामानाचं संमिश्रण आहे. म्हणजे तापी नदीचे हवामान हे संमिश्र प्रकारचे हवामान आहे, जे पठारी आणि किनारी भागाच्या संमिश्र हवामान आहे. ठीक आहे, एवढे फॅक्ट्स तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की तापी नदी मला आताच सांगितल्याप्रमाणे तापी नदीचा उगम कुठे होतो तर MP मध्ये होतो. कुठे मुलताई, MP मधल्या मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. त्यानंतर तापी नदी पश्चिम वाहिनी आहे तर या दिशेला वाहते. मग इथे एक अमरावती नावाचा जिल्हा आहे, या अमरावती जिल्ह्यामध्ये ती प्रवेश करते. ठीक आहे, अमरावतीमध्ये प्रवेश करते. मग अमरावतीमधून ती मध्य प्रदेशच्या राज्यात जाते. मध्य प्रदेशमधून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. ठीक आहे, कुठला जिल्हा जळगाव. मग जळगावच्या पुढे कुठला धुळे आणि धुळ्याच्या पुढे आहे नंदुरबार. या 3 जिल्ह्यांमधून, या खानदेशमधल्या 3 जिल्ह्यांमधून आणि
विदर्भामधल्या एका जिल्ह्यामधून तापी नदीचा डायरेक्ट प्रवाह जातो. तर तापी नदीचे खोरे कुठे आहे? इकडे आहे बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्हा. ठीक आहे, बुलढाणा आणि अकोला या दोन जिल्ह्यांमध्ये तापी नदी खोरे वसले आहे. म्हणजे तापी नदी खोऱ्यात असलेले जिल्हे कुठले? तर बघा, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे 6 जिल्हे कुठे आहेत? तर तापी नदी खोऱ्यामध्ये. ठीक आहे, यानंतर आपण तापी पूर्णा नदी खोऱ्याचा अभ्यास करूया. तिथे आपण त्यांचे उगमस्थान बघूया त्या नद्यांचे. त्यानंतर उगमस्थानांच्या नंतर आपण त्यांचे काही नद्यांची लांबी सुद्धा बघूया, काही नद्यांची जी महत्वाची माहिती आहे ती सुद्धा बघूया, त्या नद्यांवर असलेले धरण सुद्धा बघूया. तर आपण आधी तापी पूर्णा खोऱ्याचे जे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे ते बघूया. बघा, आता आपल्याला तापी पूर्णा नदी खोऱ्यातील ज्या उपनद्या आहेत आणि मुख्य नद्या आहेत त्या नद्यांवर असणारे प्रकल्प, उगमस्थान आणि संगमस्थळे या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा, आपण वन बाय वन बघूया. आपण बघूया पहिले मुख्य तापी नदीच्या उपनद्या कुठल्या. तर बघा, तापी नदीला आता बघा तापी नदीचा प्रवाह कसा आहे? तर ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदी कशी वाहते? तर पश्चिमेकडे वाहते. म्हणजे आपल्या उजव्या हाताने असणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या तापी नदीच्या उत्तरेकडील नद्या आहेत. तर बघा, तापी नदीला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या कुठल्या आहेत? तर बघा, वाकी, त्यानंतर गोमाई किंवा गोमती, त्यानंतर अरुणावती, अनेर, गुळ, सुकी आणि आणखी एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे नागझिरी. ठीक आहे, नागझिरी नदी. ह्या काही नद्या आहेत ह्या उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या आहेत. तर दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कुठल्या? तर सर्वात महत्वाची दक्षिणेकडून मिळणारी नदी आहे पूर्णा नदी. हीच पूर्णा नदी जी आपण म्हणतो तापी पूर्णा खोरे. ठीक आहे, या पूर्णा नदीच्या बघा किती साऱ्या उपनद्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर ही पूर्णा मुख्य एक उपनदी आहे. त्यानंतर दुसरी भोगावती, त्यानंतर वाघूर, त्यानंतर पुढची गिरणा, त्यानंतर बोरी, त्यानंतर पांझरा नदी, बुराई नदी, शिवा नदी आणि नेसू नदी. ह्या नद्या कुठल्या? तर डाव्या बाजूने किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या. ठीक आहे, तर आपण वन बाय वन याचा अभ्यास करू. तर पहिले आपण बघूया. बघा, उत्तरेकडून मिळणारी नदी म्हणजे कुठली? तर बघा, वाकी ही नदी आहे. ही छोट्याशा प्रवाहासाठी वाहते आणि तापी नदीला येऊन मिळते. ठीक आहे, त्यानंतर बघा गोमाई किंवा गोमती नदी. बघा, या नदीचा उगम कुठे होतो? तर सातपुडा पर्वतरांगेत. बघा, तापी पूर्णा नदी खोरं जे आहे हे उत्तरेला काय सातपुडा पर्वतरांग आहे आणि दक्षिणेला सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे. ठीक आहे, तर बघा, सातपुडा पर्वतरांगेमध्ये मोखनी या ठिकाणी गोमती या नदीचा उगम होतो. ठीक आहे, मोखनी या ठिकाणी गोमती या नदीचा उगम होतो. तापी आणि गोमतीचा संगम कुठे होतो? तर प्रकाशी या ठिकाणी. ठीक आहे, प्रकाशी या ठिकाणी तापी आणि गोमती नदीचा संगम होतो. त्यानंतर बघा, दुसरी नदी आहे अरुणावती. त्यानंतर बघा, तिसरी एक महत्वाची नदी आहे जी उत्तरेकडून मिळते. त्या नदीचं नाव आहे अनेर नदी, जिचा उगम कुठे होतो? सातपुडा पर्वतरांगेमध्ये लंगडा आंबा या ठिकाणी. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांगेमध्ये लंगडा आंबा या ठिकाणी. बघा, काही महत्वाचे प्रकल्प सुद्धा आहेत. बघा, या गोमती नदीवर किंवा गोमाई नदीवर सुसरी प्रकल्प आहे. ठीक आहे, सुसरी प्रकल्प, इथे धरण आहे. त्यानंतर अनेर नदीवर अनेर प्रकल्प आहे. ठीक आहे, हे नावं तुम्ही लक्षात ठेवा. सुसरी प्रकल्प कुठल्या नदीवर आहे? तर गोमती नदीवर. अनेर प्रकल्प कुठल्या नदीवर आहे? तर अनेर नदीवर. आणि ह्या उत्तरेकडून मिळणाऱ्या किंवा उजव्या हाताने मिळणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, आपल्याला गुळ आणि सुकी ह्या 2 उपनद्या ह्या सुद्धा थोड्याच अंतरासाठी वाहतात आणि तापी नदीला येऊन मिळतात. बघा, तापी जी मुख्य नदी वाहते त्याच्यावर एक हतनूर नावाचा प्रकल्प आहे जो की जळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, कुठला प्रकल्प? हतनूर. आणि इथेच जलविद्युत केंद्र सुद्धा आहे, हतनूर जलविद्युत केंद्र. ठीक आहे, आणखी एक नदी आहे नागझिरी, हिचा उगम सुद्धा सातपुडा पर्वतरांगेमध्येच होतो. त्यानंतर बघा, आपण पश्चिमेकडून वन बाय वन नद्या बघूया. तर बघा, सर्वात आधी मिळणारी कुठली? म्हणजे महाराष्ट्रात सर्वात शेवटी मिळणारी नेसू आणि शिवा ह्या ज्या 2 नद्या ह्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तापी नदीला येऊन मिळतात. ठीक आहे, त्यानंतर बघा, बुराई नदी ही जी आहे हिचा उगम धुळे जिल्ह्यातच होतो. ठीक आहे, ही फोफर नावाचा प्रकल्प बुराई या नदीवर आहे. कुठला प्रकल्प? फोफर प्रकल्प. ठीक आहे, आणि हे मिळते कुठे? तापी बुराई संगम कुठे होतो? तर सारंगखेडा या ठिकाणी. तापी बुराई संगम कुठे होतो? सारंगखेडा या ठिकाणी. तापी अनेर संगम कुठे होतो? तर पिडोदा या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर बघा, पुढची नदी कुठली? बघा, एक ही कान नदी सुद्धा आहे. ठीक आहे, कान नदी कुठली? पांझरा नदीची उपनदी आहे. पांझरा नदीची उपनदी कुठली आहे? कान नदी. त्यानंतर बघा, पांझरा नदीचा उगम कुठे होतो? तर धुळे जिल्ह्यामध्ये पिंपळनेर या ठिकाणी. पांझरा नदीचा उगम धुळे जिल्ह्यामधील पिंपळनेर या ठिकाणी होतो. पांझरा नदीवर एक सय्यदनगर नावाचा प्रकल्प सुद्धा आहे. कुठला प्रकल्प? सय्यदनगर प्रकल्प. त्यानंतर बघा, पुढची उपनदी आहे बोरी. बोरी नदी ही जी आहे हिचा उगम कुठे होतो? तर गाळणगाव या ठिकाणी. बोरी नदीचा उगम कुठे होतो? गाळणगाव या ठिकाणी. त्यानंतर पुढची नदी बघा, हिचं नाव आहे
गिरणा नदी। ठीक आहे, कुठली नदी? गिरणा नदी। बघा गिरणा नदीचा उगम कुठे होतो? तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये चेराई या ठिकाणी। चेराई हे ठिकाण कुठे आहे? तर सुरगाणा या तालुक्यामध्ये आहे, नाशिक जिल्ह्यामधलं आहे। ठीक आहे, चेराई या ठिकाणी कुठल्या नदीचा उगम होतो? तर गिरणा नदीचा उगम। गिरणा नदीची एक उपनदी आहे मोसम। गिरणा नदीची उपनदी कुठली आहे? मोसम। मोसम आणि गिरणा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? तर बघा मालेगाव या ठिकाणी, नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव या ठिकाणी गिरणा आणि मोसम नद्यांचा संगम होतो। बघा ही जी गिरणा नदी आहे, या गिरणा नदीवर 3 महत्वाचे प्रकल्प आहेत। ठीक आहे, कुठले महत्वाचे प्रकल्प आहेत? तर एक दहिगाव प्रकल्प आहे, त्यानंतर जामदे प्रकल्प आणि आणखी एक प्रकल्प आहे। ठीक आहे, हे 2 लक्षात ठेवा, दहिगाव प्रकल्प आणि जामदे प्रकल्प। त्यानंतर पुढे बघा, पुढची नदी आहे वाघूर नदी। ठीक आहे, वाघूर नदी। वाघूर नदीचा उगम कुठे होतो? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्ये वाघूर नदीचा उगम होतो। वाघूर नदीवर सुद्धा एक वाघूर नावाचा प्रकल्प आहे। ठीक आहे, वाघूर नदीवर कुठला प्रकल्प आहे? वाघूर नावाचा प्रकल्प आहे। त्यानंतर बघा पुढची उपनदी आहे भोगावती नदी। ठीक आहे, त्यानंतर पूर्णा नदीच्या उपनद्या आपल्या सुरू होतील। बघा आता तापी आणि गिरणा नदीचा संगम कुठे होतो? तर तापी गिरणा नदीचा संगम होतो रामेश्वर या ठिकाणी, जळगाव जिल्ह्यामध्ये। आणि तापी पूर्णा या नदीचा संगम कुठे होतो? तर चांगदेव या ठिकाणी, जळगाव जिल्ह्यामध्ये। बघा चांगदेव या ठिकाणीच चांगदेव महाराजांचे मंदिर आहे आणि तिथून जवळच मुक्ताईनगर या ठिकाणी, तापी नदीवरच मुक्ताईनगर या ठिकाणी मुक्ताई देवीचे मंदिर सुद्धा आहे। ठीक आहे, ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण असलेली मुक्ताई, तिचं मंदिर मेहून या ठिकाणी आहे, जे की जळगाव जिल्ह्यामध्येच आहे, तापी नदीवरच। ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला बघायच्यात पूर्णा नदीच्या उपनद्या। तर बघा पूर्णा नदीचा उगम कुठे होतो? तर मेळघाटात, अमरावती जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, कुठे? अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटात पूर्णा नदीचा उगम होतो। तर बघा पूर्णा नदीची उपनदी बघा आता पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत काही, आरणा, चंद्रभागा, वान। या पूर्णा नदीला बघा कुठल्या बाजूने मिळतात? तर उजव्या बाजूने आणि उत्तरेकडून, आणि दक्षिणेकडून किंवा डाव्या बाजूने मिळणाऱ्या कुठल्या? पेंढी, उमा, काटेपूर्णा, मोरणा, मन, त्यानंतर बोर्डी, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा, ह्या सगळ्या कुठल्या नदीच्या उपनद्या आहेत? तर पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत। आणि पूर्णा नदीच्या उपनद्या असल्यामुळेच ह्या अल्टिमेटली तापी नदीच्या सुद्धा तापी नदी खोऱ्यामध्ये येतात आणि तापी नदीच्या सुद्धा उपनद्या म्हणून कन्सिडर केल्या जातात। ठीक आहे, तर बघा पेंढी नदी आहे जी पूर्णा नदीला भेटते। त्यानंतर उमा नदी आहे। उमा आणि पूर्णाचा संगम कुठे होतो? तर उमा आणि पूर्णाचा संगम होतो सांगवी या ठिकाणी। तसेच पूर्णा आणि काटेपूर्णा या नदीचा संगम सुद्धा सांगवी या ठिकाणी होते। हे ठिकाण अकोला जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, सांगवी या ठिकाणी उमा आणि पूर्णाचा संगम होतो, उमा आणि काटेपूर्णाचा संगम सुद्धा होतो। बघा पूर्णा आणि चंद्रभागा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर रामतीर्थ या ठिकाणी। हे ठिकाण सुद्धा अकोला जिल्ह्यामध्येच आहे। रामतीर्थ या ठिकाणी पूर्णा आणि चंद्रभागा नद्यांचा संगम होतो। त्यानंतर बघा मोरणा ही जी नदी आहे, हिचा उगम कुठे होतो? तर शिरपूर या ठिकाणी होतो, अजिंठा डोंगर रांगेमध्येच शिरपूर या ठिकाणी मोरणा नदीचा उगम होतो। मोरणा आणि पूर्णाचा संगम होतो अंधुरा या ठिकाणी। मोरणा आणि पूर्णा नदीचा संगम कुठे होतो? अंधुरा या ठिकाणी। त्यानंतर बघा पुढची नदी आहे मन नदी। मन नदी चिखली या ठिकाणी उगम पावते, अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्येच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी मन नदीचा उगम होतो। तिला एक महेश नावाची उपनदी येऊन मिळते। या दोघींचा संगम होतो बाळापूर या ठिकाणी। हे ठिकाण अकोला जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर मन आणि पूर्णाचा संगम होतो जानफेल या ठिकाणी। ठीक आहे, मन आणि पूर्णाचा संगम कुठे होतो? जानफेल या ठिकाणी। त्यानंतर बघा एक बोर्डी नावाची नदी आहे, ही पातूर या ठिकाणावर वाहते आणि पूर्णा नदीला येऊन भेटते। ठीक आहे, बोर्डी नदी। त्यानंतर बघा ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि नळगंगा ह्या 3 नद्या आहेत की ज्या बुलढाणा जिल्ह्यात उगम पावतात आणि ह्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत। तर बघा नळगंगा या नदीवर एक महत्वाचा प्रकल्प आहे, नळगंगा प्रकल्प। त्यानंतर काटेपूर्णा या नदीवर महान धरण नावाचा प्रकल्प आहे। ठीक आहे, काटेपूर्णा नदीचा उगम कुठे होतो? तर काटा या ठिकाणी होतो। ठीक आहे, मन नदीचा उगम कुठे होतो? चिखली या ठिकाणी। मोरणा नदीचा उगम कुठे होतो? शिरपूर या ठिकाणी। ठीक आहे, हे सर्व प्रकल्प, उगम पावणारे ठिकाणं आणि संगम स्थळांचा आपण 1 by 1 अभ्यास केला। तर बघा आता मी फक्त तुम्हाला प्रकल्प सांगते आणि नदी सांगते। बघा सुसरी नावाचा प्रकल्प आहे, तो आहे गोमती नदीवर। ठीक आहे, त्यानंतर बघा अनेर प्रकल्प आहे, तो आहे अनेर नदीवर। त्यानंतर फेफर प्रकल्प आहे, हा आहे बुराई नदीवर। ठीक आहे, त्यानंतर सय्यदनगर प्रकल्प आहे, हा आहे पांझरा नदीवर। पांझरा नदीवर कुठला? सय्यदनगर प्रकल्प। त्यानंतर बघा दहिगाव प्रकल्प आहे गिरणा नदीवर। जामदे प्रकल्प हा सुद्धा आहे गिरणा नदीवर। त्यानंतर हतनूर प्रकल्प हा आहे तापी नदीवर, जळगाव जिल्ह्यामध्ये। हतनूर प्रकल्प तापी नदीवर। त्यानंतर बघा नळगंगा प्रकल्प नळगंगा नदीवर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये। त्यानंतर महान धरण काटेपूर्णा नदीवर, अकोला जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, एवढे महत्वाचे धरणं आपल्याला तापी पूर्णा नदी खोऱ्यात बघायला मिळतात। ठीक आहे, तापी पूर्णा नदी खोऱ्यात कुठले? नळगंगा
आणि महान धरण, आणि इकडचे धरणं कुठले, फक्त तापी नदीच्या खोऱ्यामधले. पण हे पूर्णच्या पूर्ण खोरं तापी पूर्णा नदीचं खोरं म्हणून ओळखलं जाते. आणि या पूर्ण खोऱ्याने महाराष्ट्राच्या जवळपास 16.96% क्षेत्रफळ व्यापले आहे. ठीक आहे. आणि तापी व पूर्णा ह्या ज्या नद्या आहेत ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ठीक आहे. म्हणजे वरून येणाऱ्या नद्या कुठल्या, उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या म्हणजे उत्तर वाहिनी, डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या. ठीक आहे. ही सगळी माहिती आपण बघितली आहे. एकदा संगमस्थळे लक्षात घ्या. हे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. तापी गोमती प्रकाशे, तापी अनेर पिडोदा, तापी बुराई सारंगखेडा, तापी पांझरा मुडावळ, त्यानंतर बघा तापी गिरणा रामेश्वर, त्यानंतर पुढे तापी पूर्णा चांगदेव, तापी उमा आणि तापी काटेपूर्णा सांगवी या ठिकाणी, त्यानंतर पूर्णा चंद्रभागा रामतीर्थ या ठिकाणी, पूर्णा मोळणा अंदुरा या ठिकाणी, पूर्णा मन जानफेल या ठिकाणी, मन महेश बाळापूर या ठिकाणी, मोसम आणि गिरणा मालेगाव या ठिकाणी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण तापी नदीच्या खोऱ्याचा अभ्यास केलाय. बघा तापी नदी जी आहे ही सातपुडा आणि अजिंठा, सातमाळा अजिंठा या डोंगर रांगांना वेगळे करते. तापी नदी खोऱ्याचं हवामान कसं आहे, तर काहीसं पठारी आणि किनारपट्टीचं हवामान यांचं संमिश्र प्रकारचं हवामान आहे. मृदा कशी आहे, तर गाळाची संचयित मृदा आहे. पिके कुठली घेतली जातात, तर केळी आणि कापूस हे 2 महत्त्वाचे पिके आहेत. अशा प्रकारे आपण तापी नदीची जेवढी काही महत्त्वाची माहिती होती ती महत्त्वाची माहिती बघितली आहे. आणि तापी नदीची सर्वात मोठी उपनदी कुठली, तर ती आहे पूर्णा नदी. ठीक आहे. एवढे महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला काही काठावरील ठिकाणं बघायची आहेत. तापी पूर्णा खोऱ्यातील नदी काठावरील काही शहरं आपल्याला बघायची आहेत. तर बघा तापी नदी काठावर असलेले 3 महत्त्वाचे शहरं म्हणजे भुसावळ, प्रकाशे आणि सारंगखेडा. ठीक आहे. भुसावळ, प्रकाशे आणि सारंगखेडा. त्यानंतर गिरणा नदीवर असलेले ठिकाणं जळगाव, भडगाव आणि मालेगाव. जळगाव, भडगाव आणि मालेगाव हे ठिकाणं गिरणा नदी काठावर आहेत. त्यानंतर बघा बोरी नदी काठावर असलेले ठिकाण कुठलं, तर अमळनेर. बोरी नदी काठावर अमळनेर. त्यानंतर पांझरा नदी काठावर असलेले ठिकाण म्हणजे धुळे. पांझरा नदी काठावर कुठलं ठिकाण आहे, धुळे. त्यानंतर बघा अंजनी नदी काठावर आहे एरंडोल हे ठिकाण. ठीक आहे. हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे एरंडोल. त्यानंतर बघा कान नदीकाठी आहे साक्री नावाचा तालुका, हा धुळे जिल्ह्यामध्येच आहे. त्यानंतर बघा बुराई नदीवर सिंदखेडा, हा सुद्धा धुळे जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. त्यानंतर गोमाई नदीवर आहे शहादा. त्यानंतर अरुणा नदीवर शिरपूर, हे दोन्ही ठिकाणं कुठले आहेत, तर नंदुरबार जिल्ह्यातील. त्यानंतर बघा तितूर या नदीकाठावर कुठलं ठिकाण आहे, तर चाळीसगाव हे ठिकाण आहे. त्यानंतर बघा मोरणा नदीकाठावर अकोला नावाचं जिल्ह्याचं ठिकाण आहे. त्यानंतर बघा मन नदीकाठी बाळापूर, हे अकोला जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. त्यानंतर बघा नळगंगा नदीकाठावर मलकापूर हे ठिकाण आहे, जे बुलढाणा जिल्ह्यातील ठिकाण आहे. आणखी एक छोटी नदी आहे मास नदी, त्या नदीकाठावर शेगाव नावाचं एक तीर्थस्थळ आहे जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, ते मास नदीकाठी वसलेलं आहे. ठीक आहे. हे आपण 13-14 नावं जे आहेत ते बघितले की जे शहरं नदीच्या काठावर वसलेले. तापी, गिरणा, बोरी ह्या महत्त्वाच्या काही नद्या आहेत, त्यांच्या काठावरील आपण शहरं बघितले. बघा आपण इथे काही प्रकल्प बघितले, जलविद्युत केंद्र बघितले, औष्णिक विद्युत केंद्र बघितले. बघा एवढे आपण थोडक्यात तापी नदीची जेवढी काही माहिती होती ती आपण पूर्णच्या पूर्ण आयोगाचा जो पॅटर्न आहे क्वेश्चन विचारण्याचा, त्या पॅटर्ननुसार आपण तापी पूर्णा नदी खोऱ्याची पूर्ण माहिती या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितली आहे. बघा असेच व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी आरंभ करिअर अकॅडमी हे आमचं यूट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, आरंभ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी कांचन तुमचे स्वागत करते. बघा आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या लेक्चर सिरीजमध्ये, साफल्य या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण महाराष्ट्र पठावरून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचा अभ्यास करणार आहोत. बघा याआधी आपण नदी प्रणालीमध्ये सर्वात आधी गोदावरी नदी बघितली, तिच्या उपनद्या बघितल्या आणि सर्व महत्त्वाची माहिती बघितली. त्यानंतर आपण भीमा नदी आणि कृष्णा नदीचा अभ्यास केला. त्यानंतर आता आपण महाराष्ट्र पठारावरून ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात ह्या 3 ज्या नद्या आपण बघितल्या, गोदावरी, कृष्णा आणि भीमा, या 3 नद्या पूर्ववाहिनी नद्या होत्या व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत होत्या. आता आपल्याला ज्या नद्यांचा अभ्यास करायचा आहे त्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या, व त्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाहीत तर त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोणत्या राज्यातून, तर गुजरात या राज्यामधून. तर बघा पश्चिम वाहिनी महाराष्ट्रात 2 नद्या आहेत, एक आहे नर्मदा आणि दुसरी आहे तापी. तर बघा नर्मदा ही जी नदी आहे तिचा आपण सुरुवातीला अभ्यास करू. तापी नदी आपण नर्मदा नदी कव्हर केल्यानंतर तापी नदीचा अभ्यास करू. बघा सर्वात आधी आपण कुठल्याही नदीचा अभ्यास करताना काय करतो, तर कुठल्या पॉईंट पासून सुरू करतो, उगम पासून सुरू करतो. तर बघा नर्मदा नदीचा उगम कुठल्या ठिकाणी होतो, तर अमरकंटक नावाचे एक ठिकाण आहे. अमरकंटक नावाचे एक ठिकाण आहे. कुठे आहे, तर MP या राज्यामध्ये, मध्य प्रदेश या राज्यामध्ये असलेल्या अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. त्यानंतर बघा नर्मदा नदीची लांबी, तर बघा पूर्ण महाराष्ट्रातला विचार केल्यास नर्मदा नदीची लांबी आहे 1312 किलोमीटर किंवा कुठे कुठे 1315 किलोमीटर सुद्धा दाखवण्यात आलंय. ही आहे पूर्ण भारतातील लांबी. पूर्ण भारतातील लांबी म्हणजे
ही 3 राज्यांमधून वाहते. तर 3 राज्यांमधली एकूण लांबी आहे 1312 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्रामधली लांबी आहे फक्त 54 किलोमीटर. ठीक आहे, महाराष्ट्रात किती लांबी आहे? फक्त 54 किलोमीटर. व नर्मदा या नदीने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाने फक्त 0.5% इतकेच क्षेत्रफळ व्यापले आहे नर्मदा नदी खोऱ्याने. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण कुठले कुठले पॉईंट बघितले? लांबी बघितली, उगम बघितला, लांबी बघितली. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रवाहित राज्य. आता नर्मदा ही जी नदी आहे ही 3 राज्यांमधून प्रवाहित होते. तर तिचा उगम ज्या ठिकाणी होतो ते एक राज्य म्हणजे MP. त्यानंतर ही महाराष्ट्रात प्रवेश करते, तर दुसरे राज्य म्हणजे महाराष्ट्र, आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते ते राज्य म्हणजे गुजरात. हे 3 राज्य आहेत की जे नर्मदा नदी या राज्यांमधून प्रवाहित होते. प्रवाहित जिल्हे, आता महाराष्ट्रामधले प्रवाहित जिल्हे कुठले? तर नर्मदा नदी महाराष्ट्रातील फक्त नंदुरबार या एकाच जिल्ह्यामधून प्रवाहित होते व नंदुरबारच्या सर्वात उत्तरेकडील जो तालुका आहे धडगाव अक्राणी, ठीक आहे, या तालुक्यामधून नर्मदा नदी प्रवाहित होते. ठीक आहे, इतकी आपण माहिती बघितली. त्यानंतर बघा नर्मदा नदीचं जे खोरं आहे ते नर्मदा नदी खचदरीतून वाहते. ठीक आहे, म्हणजे नर्मदा नदीने खूप मोठ्या प्रमाणात गाळ सुद्धा वाहून आणलेला आहे. ठीक आहे, नर्मदा नदीचा जो काही भाग आहे तो सुद्धा सुपीक प्रदेश आहे, संचयित गाळाचा सुपीक प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर बघा नर्मदा ही जी नदी आहे, नर्मदा नदी खोल घडईतून वाहते आणि नर्मदा आणि तापीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह विभागला गेला. कशामुळे विभागला गेला? तर अक्राणी टेकड्या. ठीक आहे, सातपुड्याच्या ज्या टेकड्या आहेत, अक्राणी टेकड्या किंवा अक्राणीचा जो डोंगर आहे, याच्यामुळे काय झालं तर नर्मदा आणि तापी खोरे वेगवेगळे झाले. नर्मदा व तापी खोरे विभागले गेले किंवा सेपरेट झाले. ठीक आहे, कुठल्या टेकड्यांनी? तर अक्राणी टेकड्यांनी नर्मदा आणि तापी खोरे वेगवेगळे झाले. आणि नर्मदा नदी भारतातली सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी कुठली? तर तापी. आणि भारतातली विचारल्यास कुठली? तर नर्मदा. ठीक आहे, एवढे फॅक्ट्स तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूया नर्मदा नदी वाहते कशी. तर बघा नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. कुठे? अमरकंटक. अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. ही MP मधून वाहत येते. त्यानंतर महाराष्ट्राच्या एकच जिल्हा आहे कुठला? तर नंदुरबार. ठीक आहे, नंदुरबार जिल्ह्याच्या नंतर इथे गुजरात राज्य सुरू होते. ठीक आहे, म्हणजे या 3 राज्यांमधून नर्मदा नदीचा प्रवाह जातो. तर बघा इथे नर्मदा नदीच्या उपनद्या बघूया आपण. नर्मदा नदीला उजव्या हाताने किंवा उत्तरेकडून 2 नद्या येऊन मिळतात. एक नदी आहे देवगंगा आणि दुसरी नदी आहे तवा. देवगंगा आणि तवा. आणि एक नदी दक्षिणेकडून येऊन मिळते, या नदीचं नाव आहे उदय नदी. आणि याच उदय नदीच्या काठी धडगाव अक्राणी नावाचा नंदुरबार जिल्ह्यातील तालुका आहे. ठीक आहे, एवढे आपण नर्मदा नदीबद्दल बेसिक माहिती बघितली. बघा नर्मदा नदी ही जी आहे ही महाराष्ट्रात हिचं जास्त विशेष महत्त्व नाही, पण नर्मदा नदी भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ठीक आहे, खूप सारे जे धरणं आहेत ते नर्मदा नदीवर आहेत. बघा गुजरातमधलं एक महत्त्वाचं धरण आहे सरदार सरोवर. ते धरण गुजरातमध्ये आहे, केवडिया जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, त्यावरच आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सुद्धा याच नदीवर जे सरोवर आहे सरदार सरोवर, त्याच सरोवरामध्ये बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ही काही महत्त्वाची माहिती आपण नर्मदा नदीबद्दल बघितली. पुढे आपल्याला तापी नदीबद्दल माहिती बघायची आहे. ठीक आहे, तर तापी नदी बघा. आता तापी ही जी नदी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदीलाच काय म्हणतात? खानदेश कन्या म्हणतात. खानदेश कन्या का म्हणतात तापी नदीला? तर तापी नदी जी आहे ही खानदेशातील 3 जिल्ह्यांमधून वाहते. खानदेशातील कुठले 3 जिल्हे? तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव या 3 जिल्ह्यांमधून तापी नदी वाहते. त्यामुळे तिला काय म्हणतात? खानदेश कन्या म्हणतात. किंवा दुसरे एक नाव सुद्धा आहे ते म्हणजे ताप्ती नदी. ठीक आहे, ताप्ती नदी किंवा खानदेश कन्या हे जे दुसरे नाव आहे. ठीक आहे, खानदेश कन्या आणि ताप्ती. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खानदेश कन्या म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर तापी नदी. किंवा तापी नदीला आणखी कोणत्या नावांनी ओळखले जाते? तर ताप्ती नदी किंवा खानदेश कन्या नदी. ठीक आहे, तर बघा आता उगम बघूया. बघा तापी नदीचा उगम कुठे होतो? तर मुलताई या ठिकाणी. ठीक आहे, मुलताई या ठिकाणी. कुठे? तर बैतूल जिल्हा. जिल्हा कुठला? बैतूल. आणि राज्य कुठले? तर मध्य प्रदेश. राज्य कुठले? मध्य प्रदेश. तापी नदी सुद्धा नर्मदा नदीप्रमाणेच 3 राज्यांमधून वाहते. मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर गुजरात या 3 राज्यांमधून तापी नदी वाहते. बघा तापी नदीची लांबी किती?
तर बघा पूर्ण भारतामधून तापी नदीची लांबी आहे 724 किलोमीटर. ठीक आहे, कुठली लांबी आहे ही, म्हणजे 3 राज्यामधील लांबी. ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील लांबी किती, तर 208 किलोमीटर. ठीक आहे, 208 किलोमीटर लांबी कुठली, तर महाराष्ट्रातील. बघा महाराष्ट्रात आणखी 2 नद्या ज्या आहेत त्यांची लांबी सुद्धा तापी नदीच्या समकक्ष आहे. बघा गोदावरी नदीची जी एक उपनदी आहे तिचं नाव आहे मांजरा नदी. गोदावरी नदीची उपनदी असलेली मांजरा नदी ती आहे तापी नदीला समकक्ष. म्हणजे मांजरा नदीची सुद्धा लांबी किती आहे, तर 724 किलोमीटर. पण कुठली, पूर्ण भारतामधली. मांजरा नदी सुद्धा 2 राज्यांतून वाहते, महाराष्ट्र आणि कर्नाटक. ठीक आहे, तर त्या नदीची आणि भारतातील तापी नदीची लांबी सारखी आहे, म्हणजे तापी आणि मांजराची लांबी समकक्ष आहे. त्यानंतर बघा 208 किलोमीटर ही महाराष्ट्रातील तापी नदीची लांबी आहे. तर प्रवरा नावाची एक नदी आहे, ती सुद्धा गोदावरी नदीचीच उपनदी आहे. तिची लांबी सुद्धा किती आहे, तर 208 किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्रामधील 2 अशा नद्या आहेत, एक आहे मांजरा आणि दुसरी आहे प्रवरा, की ज्यांची लांबी तापी नदीच्या समकक्ष आहे. हा एक फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट बघूया प्रवाहित राज्य. प्रवाहित राज्य, तर नर्मदा नदीप्रमाणेच उगम होतो ते राज्य म्हणजे मध्य प्रदेश, त्यानंतर वाहत येते ते राज्य म्हणजे महाराष्ट्र, आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते ते राज्य म्हणजे गुजरात. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रवाहित जिल्हे. प्रवाहित जिल्हे कुठले, तर तापी नदी 4 जिल्ह्यांमधून प्रवाहित होते. तर पहिला जो जिल्हा आहे तो आहे अमरावती. ठीक आहे, कुठला, अमरावती जिल्हा. अमरावती, त्यानंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार. ठीक आहे, या 4 जिल्ह्यांमधून तापी नदीचा प्रवाह जातो. तर तापी नदी खोऱ्यातील जिल्हे कुठले, तर बघा खोऱ्यातील जिल्हे हे 4 जिल्हे जसेच्या तसे, आणि विदर्भातील आणखी 2 जिल्हे, एक अकोला आणि दुसरा आहे बुलढाणा. म्हणजे तापी नदीचा जो प्रवाह आहे तो या 4 जिल्ह्यांमधून जातो. अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांमधून तापी नदी प्रवाहित होते. तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये असणारे जिल्हे कुठले, तर बघा अकोला, बुलढाणा, अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 6 जिल्ह्यांमध्ये तापी नदीचे खोरे बसलेले आहे. बघा तापी नदीचे खोरे आपण सेपरेट अभ्यास न करता तापी आणि पूर्णा हे जे 2 नद्यांचं जे खोरं आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या जवळपास 16.95% एवढा भाग व्यापलेला आहे, तर ते खोरं आपण एकत्रित अभ्यास करतो. जर एकट्या तापीचा विचार केल्यास तर क्षेत्रफळाने एकट्या तापी नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या जवळपास 10% क्षेत्रफळ व्यापले आहे. तर तापी पूर्णा खोऱ्याने महाराष्ट्राच्या 16.95% एवढे क्षेत्रफळ व्यापले आहे. त्यामुळे तापी नदीचे खोरे, तापी पूर्णा नदीचे खोरे अभ्यास करणे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा तापी नदी खोऱ्यातील मृदा कुठली, तर तापी नदी खोऱ्यात मृदा कुठली आढळते. बघा महाराष्ट्राचा जो मूळ खडक जो आहे तो आहे बेसाल्ट प्रकारचा. ठीक आहे, बेसिक प्रकारचा खडक आहे, त्यालाच आपण बेसाल्ट म्हणतो. तर त्याच खडकाचं विदारण सुद्धा झालेलं आहे आणि जास्त गाळ वाहून आणल्यामुळे संचयित गाळाची मृदा आढळते. कुठली मृदा, तर संचयित गाळाची मृदा. ठीक आहे, संचयित गाळाची मृदा आढळल्यामुळे इथे पिके कुठले घेतले जातात, तर बघा विदर्भाचा जो भाग आहे म्हणजे अकोला, अमरावती आणि बुलढाणा हे जे 3 जिल्हे आहेत की जे विदर्भाच्या भागामध्ये येतात, तर त्या 3 जिल्ह्यांमध्ये प्रमुख पीक कुठलं आहे, तर कापूस. आणि दुसरे जे 3 जिल्हे आहेत, कुठले 3 जिल्हे, तर धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे जे खानदेशमधले 3 जिल्हे आहेत, तर त्यामधलं प्रमुख पीक आहे केळी. तर तापी नदी खोऱ्यामधले 2 प्रमुख पिके कुठले, तर कापूस आणि केळी हे 2 प्रमुख पिके तापी नदी खोऱ्यामध्ये घेतले जातात. त्यानंतर बघा आपण अभ्यास करताना कोणता पॉईंट अभ्यासत असतो, तर खनिज संपत्ती. ठीक आहे, तर बघा तापी नदीचं हे जे खोरं आहे हे खनिज समृद्ध खोरे नाही आहे. म्हणजे इथे कोणतेही खनिज जास्त प्रमाणात आढळत नाही, त्यामुळे खनिजांचा आपण इथे अभ्यास करणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला तापी नदी खोऱ्यातील विद्युत केंद्र अभ्यासायचे आहेत. तर तापी नदी खोऱ्यात जलविद्युत केंद्र आणि औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा आहेत. तर बघा हतनूर हे जे हतनूर जलविद्युत केंद्र. ठीक आहे, आणि त्यानंतर आणखी एक आहे त्याचं नाव आहे जिगाव जलविद्युत केंद्र. बघा हे जे 2 जलविद्युत केंद्र आहे हे कुठल्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर बघा औष्णिक विद्युत केंद्र. औष्णिक विद्युत केंद्र पण महत्त्वाचे 2 आहेत. ठीक आहे, तर एक आहे पारस हे आहे जिल्हा अकोला. हे ऑलरेडी जोडा लावामध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे की पारस औष्णिक विद्युत केंद्र जोड्यांमध्ये विचारलेलं. त्यानंतर दुसरं आहे फेकरी म्हणजे हे भुसावळ तालुक्यामध्ये येतं, जिल्हा आहे याचा जळगाव. ठीक आहे,
आणि हे दोन जिगाव आणि हतनूर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की हे कुठल्या जिल्ह्यामध्ये येते. ठीक आहे. यानंतर बघा तापी नदीबद्दल काही गोष्टी लक्षात घ्या की तापी ही जी नदी आहे, तापी नदीच्या उत्तरेकडे कुठला डोंगर आहे तर सातपुडा डोंगर रांग आहे आणि दक्षिणेकडे कुठला तर मेळघाट आणि गाविलगडच्या टेकड्या ह्या आहेत. तापी नदीच्या उत्तरेला काय आहे तर सातपुडा पर्वत आणि दक्षिणेला काय आहे मेळघाट आणि गाविलगडच्या टेकड्या. ठीक आहे. म्हणजे तापी पूर्णा खोरं जे आहे हे मध्ये वसलेलं आहे. कुठल्या कुठल्या सातपुडा पर्वताच्या आणि सातमाळा अजिंठा रांगेच्या मध्ये तापी पूर्णा खोरे वसलेले आहे. ठीक आहे. तापी नदीने सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा या डोंगर रांगांना वेगवेगळे केले आहे. ठीक आहे. हे फॅक्ट्स तुम्ही काही लक्षात घ्या. आणि बघा तापी नदीचा आपल्याला एक पुढचा पॉईंट आहे हवामान. ठीक आहे. कुठला पॉईंट हवामान. तर बघा हवामान कसे आहे तर बघा तापी नदी जी आहे ती पठारी भागातून सुद्धा वाहते. म्हणजे तिचा उगम कुठे होतो तर मध्य प्रदेशमधल्या अमरकंटक या ठिकाणी. अमरकंटक पासून अमरकंटक नाही, कुठे होतो मुलताईमध्ये होतो. तापी नदीचा उगम कुठे होतो मुलताई या ठिकाणी होतो. मुलताईमधून ती वाहत येते. मग ती अमरावती हा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये वरुड हे ठिकाण आहे. त्या वरुड ठिकाणावर ती महाराष्ट्रात प्रवेश करते. मग वरुडमधून थोडंसं वाहत जाऊन पुढे मध्य प्रदेशमधला खंडवा या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तर खंडवामधून पुढे वाहत जात ती बऱ्हाणपूर खिंडीतून वाहत येते आणि बऱ्हाणपूर खिंडीतून वाहत आल्यानंतर जळगाव या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तर जळगावमध्ये प्रवेश केल्यानंतर ती जळगाव, धुळे आणि नंदुरबार या महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमधून वाहते व पुढे गुजरातमध्ये वाहत जाऊन सुरत जवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. असा एकंदरीत तापी नदीचा प्रवाह आहे. तर बघा तापी नदी ही जी आहे ही महाराष्ट्रात 2दा प्रवेश करणारी नदी आहे. महाराष्ट्रात 2दा प्रवेश करणाऱ्या 3 नद्या यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारण्यात आलाय. त्या 3 नद्या कुठल्या तर गोदावरी, मांजरा आणि तापी. तर तापी नदीबद्दल हे लक्षात ठेवा की ती पहिल्यांदा कुठे प्रवेश करते अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये ती जवळपास 49 किलोमीटर म्हणजे 49 किलोमीटर एवढा प्रवास ती अमरावती जिल्ह्यामध्ये करते. त्यानंतर पुन्हा मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करते. पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करून पुढची तिची लांबी गाठते आणि एकूण प्रवाह होतो तिचा महाराष्ट्रातील 208 किलोमीटर. ठीक आहे. एवढे फॅक्ट्स लक्षात घ्या. आणि आपल्याला बघायचं आहे तापी नदीचं हवामान कसं आहे. तर बघा तापी नदी खोरं जे आहे ते पठारी भाग आणि किनारपट्टी दोन्ही भागात वसलेलं आहे. त्यामुळे तापी नदीचं जे हवामान आहे ते पठारी आणि किनारपट्टीच्या हवामानाचं संमिश्रण आहे. म्हणजे तापी नदीचे हवामान हे संमिश्र प्रकारचे हवामान आहे, जे पठारी आणि किनारी भागाच्या संमिश्र हवामान आहे. ठीक आहे. एवढे फॅक्ट्स तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की तापी नदी मला आताच सांगितल्याप्रमाणे तापी नदीचा उगम कुठे होतो तर MP मध्ये होतो. कुठे मुलताई, MP मधल्या मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. त्यानंतर तापी नदी पश्चिम वाहिनी आहे तर या दिशेला वाहते. मग इथे एक अमरावती नावाचा जिल्हा आहे. या अमरावती जिल्ह्यामध्ये ती प्रवेश करते. ठीक आहे. अमरावतीमध्ये प्रवेश करते. मग अमरावतीमधून ती मध्य प्रदेशच्या राज्यात जाते. मध्य प्रदेशमधून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. ठीक आहे. कुठला जिल्हा जळगाव. मग जळगावच्या पुढे कुठला धुळे आणि धुळ्याच्या पुढे आहे नंदुरबार. या 3 जिल्ह्यांमधून, या खानदेशमधल्या 3 जिल्ह्यांमधून आणि विदर्भामधल्या एका जिल्ह्यामधून तापी नदीचा डायरेक्ट प्रवाह जातो. तर तापी नदीचे खोरे कुठे आहे इकडे आहे बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्हा. ठीक आहे. बुलढाणा आणि अकोला या 2 जिल्ह्यांमध्ये तापी नदी खोरे वसले. म्हणजे तापी नदी खोऱ्यात असलेले जिल्हे कुठले तर बघा अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे 6 जिल्हे कुठे आहेत तर तापी नदी खोऱ्यामध्ये. ठीक आहे. यानंतर आपण तापी पूर्णा नदी खोऱ्याचा अभ्यास करूया. तिथे आपण त्यांचे उगमस्थान बघूया त्या नद्यांचे. त्यानंतर उगमस्थानांच्या नंतर आपण त्यांचे काही नद्यांची लांबी सुद्धा बघूया. काही नद्यांची जी महत्त्वाची माहिती आहे ती सुद्धा बघूया. त्या नद्यांवर असलेले धरणं सुद्धा बघूया. तर आपण आधी तापी पूर्णा खोऱ्याचे जे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे ते बघूया. बघा आता आपल्याला तापी पूर्णा नदी खोऱ्यातील ज्या उपनद्या आहेत आणि मुख्य नद्या आहेत त्या नद्यांवर असणारे प्रकल्प, उगमस्थान आणि संगमस्थळे या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा आपण 1 बाय 1 बघूया. आपण बघूया पहिले मुख्य तापी नदीच्या उपनद्या कुठल्या. तर बघा तापी नदीला आता बघा तापी नदीचा प्रवाह कसा आहे तर ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदी कशी वाहते तर पश्चिमेकडे वाहते. म्हणजे आपल्या उजव्या हाताने असणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या तापी नदीच्या उत्तरेकडील नद्या आहेत. तर बघा तापी नदीला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या कुठल्या तर बघा वाकी, त्यानंतर गोमाई किंवा गोमती, त्यानंतर अरुणावती, अनेर, गुळ, सुकी आणि आणखी एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे नागझिरी. ठीक आहे.
नागझिरी नदी, ह्या काही नद्या आहेत ह्या उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या आहेत. तर दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कुठल्या, तर सर्वात महत्त्वाची दक्षिणेकडून मिळणारी नदी आहे पूर्णा नदी. हीच पूर्णा नदी जी आपण म्हणतो तापी पूर्णा खोरे. ठीक आहे, या पूर्णा नदीच्या बघा किती साऱ्या उपनद्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर ही पूर्णा मुख्य एक उपनदी आहे. त्यानंतर दुसरी भोगावती, त्यानंतर वाघूर, त्यानंतर पुढची गिरणा, त्यानंतर बोरी, त्यानंतर पांझरा नदी, बुराई नदी, शिवा नदी आणि नेसू नदी. ह्या नद्या कुठल्या, तर डाव्या बाजूने किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या. ठीक आहे, तर आपण वन बाय वन याचा अभ्यास करू. तर पहिला आपण बघूया, बघा उत्तरेकडून मिळणारी नदी म्हणजे कुठली, तर बघा वाकी ही नदी आहे. ही छोट्याशा प्रवाहासाठी वाहते आणि तापी नदीला येऊन मिळते. ठीक आहे, त्यानंतर बघा गोमाई किंवा गोमती नदी. बघा या नदीचा उगम कुठे होतो, तर सातपुडा पर्वतरांगेत. बघा तापी पूर्णा नदी खोरं जे आहे ही उत्तरेला काय सातपुडा पर्वतरांग आहे आणि दक्षिणेला सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे. ठीक आहे, तर बघा सातपुडा पर्वतरांगेमध्ये मोखनी या ठिकाणी गोमती या नदीचा उगम होतो. ठीक आहे, मोखनी या ठिकाणी गोमती या नदीचा उगम होतो. तापी आणि गोमतीचा संगम कुठे होतो, तर प्रकाशी या ठिकाणी. ठीक आहे, प्रकाशी या ठिकाणी तापी आणि गोमती नदीचा संगम होतो. त्यानंतर बघा दुसरी नदी आहे अरुणावती. त्यानंतर बघा तिसरी एक महत्वाची नदी आहे जी उत्तरेकडून मिळते. त्या नदीचं नाव आहे अनेर नदी, जिचा उगम कुठे होतो, सातपुडा पर्वतरांगेमध्ये लंगडा आंबा या ठिकाणी. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांगेमध्ये लंगडा आंबा या ठिकाणी. बघा काही महत्वाचे प्रकल्प सुद्धा आहेत. बघा या गोमती नदीवर किंवा गोमाई नदीवर सुसरी प्रकल्प आहे. ठीक आहे, सुसरी प्रकल्प, इथे धरण आहे. त्यानंतर अनेर नदीवर अनेर प्रकल्प आहे. ठीक आहे, हे नावं तुम्ही लक्षात ठेवा. सुसरी प्रकल्प कुठल्या नदीवर आहे, तर गोमती नदीवर. अनेर प्रकल्प कुठल्या नदीवर आहे, तर अनेर नदीवर. आणि ह्या उत्तरेकडून मिळणाऱ्या किंवा उजव्या हाताने मिळणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला गुड आणि सुकी ह्या दोन उपनद्या ह्या सुद्धा थोड्याच अंतरासाठी वाहतात आणि तापी नदीला येऊन मिळतात. बघा तापी जी मुख्य नदी वाहते त्याच्यावर एक हतनूर नावाचा प्रकल्प आहे जो की जळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, कुठला प्रकल्प, हतनूर. आणि इथेच जलविद्युत केंद्र सुद्धा आहे, हतनूर जलविद्युत केंद्र. ठीक आहे, आणखी एक नदी आहे नागझिरी, हिचा उगम सुद्धा सातपुडा पर्वतरांगेमध्येच होतो. त्यानंतर बघा आपण पश्चिमेकडून वन बाय वन नद्या बघूया. तर बघा सर्वात आधी मिळणारी कुठली, म्हणजे महाराष्ट्रात सर्वात शेवटी मिळणारी नेसू आणि शिवा ह्या ज्या दोन नद्या ह्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तापी नदीला येऊन मिळतात. ठीक आहे, त्यानंतर बघा बुराई नदी ही जी आहे हिचा उगम धुळे जिल्ह्यातच होतो. ठीक आहे, ही फोफर नावाचा प्रकल्प बुराई या नदीवर आहे. कुठला प्रकल्प, फोफर प्रकल्प. ठीक आहे, आणि हे मिळते कुठे, तापी बुराई संगम कुठे होतो, तर सारंगखेडा या ठिकाणी. तापी बुराई संगम कुठे होतो, सारंगखेडा या ठिकाणी. तापी अनेर संगम कुठे होतो, तर पिडोदा या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची नदी कुठली, बघा एक ही कान नदी सुद्धा आहे. ठीक आहे, कान नदी कुठली, पांझरा नदीची उपनदी आहे. पांझरा नदीची उपनदी कुठली आहे, कान नदी. त्यानंतर बघा पांझरा नदीचा उगम कुठे होतो, तर धुळे जिल्ह्यामध्ये पिंपळनेर या ठिकाणी. पांझरा नदीचा उगम धुळे जिल्ह्यामधील पिंपळनेर या ठिकाणी होतो. पांझरा नदीवर एक सय्यदनगर नावाचा प्रकल्प सुद्धा आहे. कुठला प्रकल्प, सय्यदनगर प्रकल्प. त्यानंतर बघा पुढची उपनदी आहे बोरी नदी ही जी आहे हिचा उगम कुठे होतो, तर गाळणगाव या ठिकाणी. बोरी नदीचा उगम कुठे होतो, गाळणगाव या ठिकाणी. त्यानंतर पुढची नदी बघा हिचं नाव आहे गिरणा नदी. ठीक आहे, कुठली नदी, गिरणा नदी. बघा गिरणा नदीचा उगम कुठे होतो, तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये चेराई या ठिकाणी. चेराई हे ठिकाण कुठे आहे, तर सुरगाणा या तालुक्यामध्ये आहे, नाशिक जिल्ह्यामधला. ठीक आहे, चेराई या ठिकाणी कुठल्या नदीचा उगम होतो, तर गिरणा नदीचा उगम. गिरणा नदीची एक उपनदी आहे मोसम. गिरणा नदीची उपनदी कुठली आहे, मोसम आणि गिरणा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो, तर बघा मालेगाव या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव या ठिकाणी गिरणा आणि मोसम नद्यांचा संगम होतो. बघा ही जी गिरणा नदी आहे या गिरणा नदीवर 3 महत्वाचे प्रकल्प आहेत. ठीक आहे, कुठले महत्वाचे प्रकल्प आहेत, तर एक दहिगाव प्रकल्प आहे, त्यानंतर जामदे प्रकल्प आणि आणखी एक प्रकल्प आहे. ठीक आहे, हे 2 लक्षात ठेवा, दहिगाव प्रकल्प आणि जामदे प्रकल्प. त्यानंतर पुढे बघा पुढची नदी आहे वाघूर नदी. ठीक आहे, वाघूर नदीचा उगम कुठे होतो, तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्ये वाघूर नदीचा उगम होतो. वाघूर नदीवर सुद्धा एक वाघूर नावाचा प्रकल्प आहे. ठीक आहे, वाघूर नदीवर कुठला प्रकल्प आहे, वाघूर नावाचा प्रकल्प आहे. त्यानंतर बघा पुढची उपनदी आहे भोगावती नदी. ठीक आहे, त्यानंतर पूर्णा नदीच्या उपनद्या आपल्या सुरू होतील. बघा आता तापी आणि गिरणा नदीचा संगम कुठे होतो, तर तापी गिरणा नदीचा संगम होतो रामेश्वर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि तापी पूर्णा या नदीचा संगम कुठे होतो, तर चांगदेव या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये. बघा चांगदेव या ठिकाणीच चांगदेव महाराजांचे मंदिर आहे आणि तिथून जवळच मुक्ताईनगर या ठिकाणी, तापी नदीवरच मुक्ताईनगर या ठिकाणी मुक्ताई देवीचे मंदिर सुद्धा आहे. ठीक आहे, ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण असलेली मुक्ताई, तिचं मंदिर मेहून या ठिकाणी आहे, जे की जळगाव जिल्ह्यामध्येच आहे, तापी नदीवरच. ठीक आहे, त्यानंतर बघा
आपल्याला बघायच्यात पूर्णा नदीच्या उपनद्या. तर बघा पूर्णा नदीचा उगम कुठे होतो तर मेळघाटात अमरावती जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, कुठे अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटात पूर्णा नदीचा उगम होतो. तर बघा पूर्णा नदीची उपनदी बघा आता पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत काही आरणा, चंद्रभागा, वान. या पूर्णा नदीला बघा कुठल्या बाजूने मिळतात तर उजव्या बाजूने आणि उत्तरेकडून, आणि दक्षिणेकडून किंवा डाव्या बाजूने मिळणाऱ्या कुठल्या पेंढी, उमा, काटेपूर्णा, मोरणा, मन, त्यानंतर बोर्डी, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा ह्या सगळ्या कुठल्या नदीच्या उपनद्या आहेत तर पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. आणि पूर्णा नदीच्या उपनद्या असल्यामुळेच ह्या अल्टिमेटली तापी नदीच्या सुद्धा तापी नदी खोऱ्यामध्ये येतात आणि तापी नदीच्या सुद्धा उपनद्या म्हणून कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे, तर बघा पेंढी नदी आहे जी पूर्णा नदीला भेटते. त्यानंतर उमा नदी आहे. उमा आणि पूर्णाचा संगम कुठे होतो तर उमा आणि पूर्णाचा संगम होतो सांगवी या ठिकाणी. तसेच पूर्णा आणि काटेपूर्णा या नदीचा संगम सुद्धा सांगवी या ठिकाणी होते. हे ठिकाण अकोला जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, सांगवी या ठिकाणी उमा आणि पूर्णाचा संगम होतो, उमा आणि काटेपूर्णाचा संगम सुद्धा होतो. बघा पूर्णा आणि चंद्रभागा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर रामतीर्थ या ठिकाणी. हे ठिकाण सुद्धा अकोला जिल्ह्यामध्येच आहे. रामतीर्थ या ठिकाणी पूर्णा आणि चंद्रभागा नद्यांचा संगम होतो. त्यानंतर बघा मोरणा ही जी नदी आहे हिचा उगम कुठे होतो तर शिरपूर या ठिकाणी होतो. अजिंठा डोंगर रांगेमध्येच शिरपूर या ठिकाणी मोरणा नदीचा उगम होतो. मोरणा आणि पूर्णाचा संगम होतो अंधुरा या ठिकाणी. मोरणा आणि पूर्णा नदीचा संगम कुठे होतो अंधुरा या ठिकाणी. त्यानंतर बघा पुढची नदी आहे मन नदी चिखली या ठिकाणी उगम पावते. अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्येच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी मन नदीचा उगम होतो. तिला एक महेश नावाची उपनदी येऊन मिळते. या दोघींचा संगम होतो बाळापूर या ठिकाणी. हे ठिकाण अकोला जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर मन आणि पूर्णाचा संगम होतो जानफेल या ठिकाणी. ठीक आहे, मन आणि पूर्णाचा संगम कुठे होतो जानफेल या ठिकाणी. त्यानंतर बघा एक बोर्डी नावाची नदी आहे. ही पातूर या ठिकाणावर वाहते आणि पूर्णा नदीला येऊन भेटते. ठीक आहे, बोर्डी नदी. त्यानंतर बघा ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि नळगंगा ह्या 3 नद्या आहेत की ज्या बुलढाणा जिल्ह्यात उगम पावतात आणि ह्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. तर बघा नळगंगा या नदीवर एक महत्त्वाचा प्रकल्प आहे नळगंगा प्रकल्प. त्यानंतर काटेपूर्णा या नदीवर महान धरण नावाचा प्रकल्प आहे. ठीक आहे, काटेपूर्णा नदीचा उगम कुठे होतो तर काटा या ठिकाणी होतो. ठीक आहे, मन नदीचा उगम कुठे होतो चिखली या ठिकाणी. मोरणा नदीचा उगम कुठे होतो शिरपूर या ठिकाणी. ठीक आहे, हे सर्व प्रकल्प, उगम पावणारे ठिकाणं आणि संगम स्थळांचा आपण 1 by 1 अभ्यास केला. तर बघा आता मी फक्त तुम्हाला प्रकल्प सांगते आणि नदी सांगते. बघा सुसरी नावाचा प्रकल्प आहे तो आहे गोमती नदीवर. ठीक आहे, त्यानंतर बघा अनेर प्रकल्प आहे तो आहे अनेर नदीवर. त्यानंतर फेफर प्रकल्प आहे हा आहे बुराई नदीवर. ठीक आहे, त्यानंतर सय्यदनगर प्रकल्प आहे हा आहे पांझरा नदीवर. पांझरा नदीवर कुठला सय्यदनगर प्रकल्प. त्यानंतर बघा दहिगाव प्रकल्प आहे गिरणा नदीवर. जामदेव प्रकल्प हा सुद्धा आहे गिरणा नदीवर. त्यानंतर हतनूर प्रकल्प हा आहे तापी नदीवर जळगाव जिल्ह्यामध्ये. हतनूर प्रकल्प तापी नदीवर. त्यानंतर बघा नळगंगा प्रकल्प नळगंगा नदीवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महान धरण काटेपूर्णा नदीवर अकोला जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, एवढे महत्त्वाचे धरणं आपल्याला तापी पूर्णा नदी खोऱ्यात बघायला मिळतात. ठीक आहे, तापी पूर्णा नदी खोऱ्यात कुठले नळगंगा आणि महान धरण, आणि इकडचे धरणं कुठले फक्त तापी नदीच्या खोऱ्यामध्ये. पण हे पूर्ण खोरं तापी पूर्णा नदीचं खोरं म्हणून ओळखलं जाते. आणि या पूर्ण खोऱ्याने महाराष्ट्राच्या जवळपास 16.96% क्षेत्रफळ व्यापले आहे. ठीक आहे, आणि तापी व पूर्णा ह्या ज्या नद्या आहेत ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ठीक आहे, म्हणजे वरून येणाऱ्या नद्या कुठल्या उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या म्हणजे उत्तर वाहिनी, डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या. ठीक आहे, ही सगळी माहिती आपण बघितली आहे. एकदा संगम स्थळे लक्षात घ्या. हे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन सुद्धा विचारलं जाऊ शकतो. तापी गोमती प्रकाशे, तापी अनेर पिडोदा, तापी बुराई सारंगखेडा, तापी पांझरा मुडावळ. त्यानंतर बघा तापी गिरणा रामेश्वर. त्यानंतर पुढे तापी पूर्णा चांगदेव, तापी उमा आणि तापी काटेपूर्णा सांगवी या ठिकाणी. त्यानंतर पूर्णा चंद्रभागा रामतीर्थ या ठिकाणी, पूर्णा मोरणा अंधुरा या ठिकाणी, पूर्णा मन जानफेल या ठिकाणी, मन महेश बाळापूर या ठिकाणी, मोसम आणि गिरणा मालेगाव या ठिकाणी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण तापी नदीच्या खोऱ्याचा अभ्यास केलाय. बघा तापी नदी जी आहे ही सातपुडा आणि सातमाळा अजिंठा या डोंगर रांगांना वेगळे करते. तापी नदी खोऱ्याचं हवामान कसं आहे तर काहीसं पठारी आणि
किनारपट्टीचं हवामान यांचं संमिश्र प्रकारचं हवामान आहे. मृदा कशी आहे तर गाळाची संचयित मृदा आहे. पिके कुठली घेतली जातात तर केळी आणि कापूस हे दोन महत्त्वाचे पिके आहेत. अशा प्रकारे आपण तापी नदीची जेवढी काही महत्त्वाची माहिती होती ती महत्त्वाची माहिती बघितली आहे. आणि तापी नदीची सर्वात मोठी उपनदी कुठली तर ती आहे पूर्णा नदी. ठीक आहे, एवढे महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला काही काठावरील ठिकाणं बघायची आहेत. तापी पूर्णा खोऱ्यातील नदी काठावरील काही शहरं आपल्याला बघायची आहेत. तर बघा, तापी नदी काठावर असलेले 3 महत्त्वाचे शहर म्हणजे भुसावळ, प्रकाशे आणि सारंगखेडा. ठीक आहे, भुसावळ, प्रकाशे आणि सारंगखेडा. त्यानंतर गिरणा नदीवर असलेले ठिकाणं जळगाव, भडगाव आणि मालेगाव. जळगाव, भडगाव आणि मालेगाव हे ठिकाणं गिरणा नदी काठावर आहेत. त्यानंतर बघा, बोरी नदी काठावर असलेले ठिकाण कुठलं तर अमळनेर. बोरी नदी काठावर अमळनेर. त्यानंतर पांझरा नदी काठावर असलेले ठिकाण म्हणजे धुळे. पांझरा नदी काठावर कुठलं ठिकाण आहे धुळे. त्यानंतर बघा, अंजनी नदी काठावर आहे एरंडोल हे ठिकाण. ठीक आहे, हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे एरंडोल. त्यानंतर बघा, कान नदीकाठी आहे साक्री नावाचा तालुका, हा धुळे जिल्ह्यामध्येच आहे. त्यानंतर बघा, बुराई नदीवर सिंदखेडा, हा सुद्धा धुळे जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. त्यानंतर गोमाई नदीवर आहे शहादा. त्यानंतर अरुणा नदीवर शिरपूर. हे दोन्ही ठिकाणं कुठले आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातील. त्यानंतर बघा, तितूर या नदीकाठावर कुठलं ठिकाण आहे तर चाळीसगाव हे ठिकाण आहे. त्यानंतर बघा, मोरणा नदीकाठावर अकोला नावाचा जिल्ह्याचं ठिकाण आहे. त्यानंतर बघा, मन नदीकाठी बाळापूर हे अकोला जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. त्यानंतर बघा, नळगंगा नदीकाठावर मलकापूर हे ठिकाण आहे जे बुलढाणा जिल्ह्यातील ठिकाण आहे. आणखी एक छोटी नदी आहे मास नदी. त्या नदीकाठावर शेगाव नावाचं एक तीर्थस्थळ आहे जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ते मास नदीकाठी वसलेलं आहे. ठीक आहे, हे आपण 13-14 नावं जे आहेत ते बघितले की जे शहरं नदीच्या काठावर वसलेले. तापी, गिरणा, बोरी ह्या महत्त्वाच्या काही नद्या आहेत त्यांच्या काठावरील आपण शहरं बघितले. बघा, आपण इथे काही प्रकल्प बघितले, जलविद्युत केंद्र बघितले, औष्णिक विद्युत केंद्र बघितले. बघा, एवढे आपण थोडक्यात तापी नदीची जेवढी काही माहिती होती ती आपण पूर्णच्या पूर्ण आयोगाचा जो पॅटर्न आहे क्वेश्चन विचारण्याचा, त्या पॅटर्ननुसार आपण तापी पूर्णा नदी खोऱ्याची पूर्ण माहिती या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितली आहे. बघा, असेच व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी आरंभ करिअर अकॅडमी हे आमचं यूट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.